खुशखबर खुशखबर खुशखबर. गडहिंग्लज शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन. प्युअर कॉटन फुल शर्ट, खादी हाफ आणि फुल शर्ट, शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता, नेहरू फुल कुर्ता, लिनन हाफ आणि फुल शर्ट. तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट, डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती, प्लाझो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटीज. बाजारात सहज न मिळणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंचेही प्रदर्शन. चला तर मग येताय ना, आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला. आमचा पत्ता देसाई मंगल कार्यालय, विनायक प्लाझा, चर्च रोड, गडहिंग्लज. आज आपण सुरक्षित आहोत कारण गावात पोलीस आहेत आणि सीमेवर जवान आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. आणि त्या जवानांच्या विरोधात त्यांच्या घरातच जर जवान सुरक्षित नसले तर याच्यासारखी वाईट गोष्ट दुसरी कुठली नाही. गडहिंग्लज तालुक्यातील मूल या गावातील 18 मराठा लाईट इन्फंट्री भारतीय सैन्य दलाचा जवान अमर देसाई यांनी काल रात्री उशिरा कमांड हॉस्पिटल पुणे येथे मृत्यूशी झुंज देत असताना शेवटचा श्वास घेतला. कैलासवासी अमर देसाई यांना प्राणघातक विष देऊन त्यांची क्रूर हत्या करणारी त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांचा योग्य प्रकारे तपास करून अशा नराधमांवर कडक कारवाई व्हावी अशी कलमे लावावीत, अशा प्रकारचे निवेदन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने गडहिंग्लज पोलीस उपअधीक्षक यांना दिले. प्रवृत्तीला आरा देऊ नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज DYSP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की पोलिसांनी त्यांचं जे चार्जशीट आहे ते चार्जशीट मजबूत तयार केलं पाहिजे. नाहीतर काय होतं की आरोपीचं चार्जशीटच मजबूत नसेल तर उद्या कोर्टातून तिला जामीन होणार आणि किंवा बाहेर येणार आणि परत अशीच प्रवृत्ती मला वाटतं घडत राहणार. ही गडहिंग्लज तालुक्याची तर अशोभनीय घटना आहे. खरोखर गडहिंग्लज तालुक्याच्या प्रतिमेला काळं फासणारी घटना म्हणायला असं काय हरकत नाही. एवढी वाईट घटना या गडहिंग्लज तालुक्यात घडलेली आहे. ज्यांनी यांच्यावर विष प्रयोग करून यांची हत्या केलेली आहे त्या दोन्ही आरोपींना भर चौकात उभा करून आपल्या प्रवृत्तींना फाशी दिली पाहिजे. पुढच्या येणाऱ्या पिढीला लक्षात आलं पाहिजे की अशी कुठली घटना घडली तर याची शिक्षा ही फाशी आणि याच्यापेक्षाही वाईट शिक्षा आहे. नसेल तर अशा आरोपींना आमच्या ताब्यात द्या. त्यांना आम्ही काय शिक्षा द्यायचं या भर चौकात आम्ही शिक्षा देऊ. एक तर तुम्ही शिक्षा द्या नाही तर आम्ही शिक्षा द्यायला इथं तयार आहोत. गडहिंग्लजच्या गत इतिहासात काही वेळा पोलिसांनी वेळेत आणि योग्य चार्जशीट दाखल न केल्याने आरोपींची सुटका झाल्याचे गडहिंग्लजकरांनी पाहिलेले आहे. पण देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या जवानावर झालेल्या या अन्यायाबाबत पोलिसांकडून त्या प्रकारचा जर प्रकार घडला तर शिवसेनेच्या तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला. अनेक घटनांमध्ये असं निदर्शन आलेलं आहे की पोलीस डिपार्टमेंटनं योग्य वेळी ते चार्जशीट जे शासनाला दाखल करायचं असतं ते वेळेमध्ये दाखल न केल्यामुळं यापूर्वी अनेक आरोपींना त्यातून जामीन मिळाला आहे, त्यातून ते सही सलामत सुटलेले आहेत असा आमचं आरोप आहे. त्यामुळं पोलीस खात्यानं सुद्धा यांना वेळेमध्ये तातडीनं चार्जशीट दाखल करून योग्य तो तपास करून आणि योग्य ती कलमं लावून या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावं अशा पद्धतीची आमची शिवसेनेच्या वतीनं मागणी. त्या मागणीसाठी आज आम्ही DYSP साहेबांच्याकडे निवेदन सादर केले. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडहिंग्लज.